नवरात्री आली आहे. आता रोज कोणी ना कोणी जेवायला बोलवेल, म्हणजे फराळाला हो. नवरात्रीत सगळ्यांचा उपवास असतो ना. कधी ही बोलवेल, कधी ती बोलवेल, कधी ती बोलवेल, कधी पलीकडचीच बोलवेल. रोज कोणी ना कोणी बोलवेलच. आणि ह्यावेळेस नवरात्री 9 दिवस नाही 10 दिवसांची आली आहे. 10 दिवस म्हणजे एक एक्स्ट्रा दिवस बाहेरचं जेवायला भेटणार. म्हणजे फराळाचं हो. 10 दिवस कुणाला कुणाकडे जावंच लागणार आहे ना. म्हणून म्हटलं कधी ही बोलवेल, कधी ती बोलवेल. आणि आमंत्रण तर आत्तापासूनच यायला चालू झालेत. पहिल्या दिवशी या शेजारणीनं बोलवलंय, दुसऱ्या दिवशी पलीकडचीनं, आणि तिसऱ्या दिवशी इकडच्या शेजारणीनं बोलवलंय. तिने तर आधीच सांगून ठेवलंय की तिसऱ्या दिवशी माझ्याकडे. त्यामुळे तिसऱ्या दिवशीचं पण बुकिंग झालेलं आहे. पहिले 2-3 दिवस एकदम आरामात जातील, रोज एकीकडेच बोलवतील. नंतर मग एकाचं चढावडीत चालू होईल. रोज कुणा कुणाकडे असणारच आहे. रोज 2 टाइम असेल. चौथ्या दिवशीपासून आहे ना माझ्यामध्ये रोज दुपार संध्याकाळ असेल. आणि जसं जसं शेवट येईल त्या सकाळ दुपार संध्याकाळ असणार आहे. यावेळेस मी काय करणार आहे, सगळ्यात शेवटच्या दिवशी ठेवणार आहे. आत्ताच सगळ्यांना सांगून ठेवते की ना शेवटच्या दिवशीचा फराळ माझ्याकडे आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी कोणी ठेवायचा पण नाही आणि कोणी बोलवायचं पण नाही. आत्ताच सांगून ठेवते, शेवटच्या दिवशीचा फराळ माझ्याकडे. पुढचे 10 दिवस मज्जा येणार आहे बाया. रोज वेगवेगळ्या डिशेस खायला भेटणार, ते पण आयत बसून. ह्यावेळेस मी आहे ना इतक्या डिशेस ठेवणार आहे ना, सगळ्या जणी बघतच राहिलं पाहिजे. सगळ्यांचे डोळेच फिरले पाहिजे. इकडचा डोळा इकडे झाला पाहिजे. एवढ्या डिशेस ठेवणार आहे. आप खाऊ पोटच फुटली पाहिजे. एवढ्या डिशेस ठेवणार आहे. म्हणजे फराळ असतोय ना, म्हणजे आपल्यालाच पुण्य लागते ना. म्हणून एक आचारीच बोलवणार आहे. आणि वेगवेगळ्या इतक्या डिशेस बनवणार आहे ना. म्हणजे साबुदाणा वडा बनवणार आहे, मग आमटी बनवणार आहे, रताळ फिताळ, हे तर या बेसिक गोष्टी तर ठेवणार आहे. चिप्स फिप्स हे तर गोष्टी ठेवणार आहे. पण फॉरेनची फळं पण आणणार आहे. फळ ते आवा काढू काहीतरी ते पण बरोबर ठेवणार आहे. संत्री, केळी, सफरचंद, पायनॅपल, ह्या एवढी सगळी फळं पण ठेवणार आहे. 10-12 फळं ठेवणार, 10-12 खायचे आयटम ठेवणार. आपल्याला कुठं स्वतःला बनवायचंय, आचारीच बोलवणार आहे ना यावेळेस. तसं पण काय 5-50 हजार गेले तर गेले. सगळ्यांसमोर आपलं वट्ट पडलं पाहिजे ना. वट्ट सगळ्यांच्या डोळ्यात फुटलं पाहिजे. असं पोट भरून करून फुटलं बास बाया असंच केलं पाहिजे बायांनी. सगळ्यांसमोर आपलं वट्टच पडलं पाहिजे. तसं पण पुढचे 10 दिवस फक्त एकच काम असणार आहे, भजन करा जेवण करा, भजन करा जेवण करा, भजन करा जेवण करा, भजन करा जेवण करा. एवढंच तर काम असणार आहे. त्यामुळे मी जास्त काही टेन्शन घेणार नाहीये बाया. यावेळेस आहे ना बाहेरूनच आचारी मागवणार आहे. आणि ह्यांना यावेळेस सांगणार आहे की तुमचं जेवण बिवण आहे ना तुम्ही बाहेरच उरकून घ्या. अरे मी भजन बिजन करून एवढं काम करून उपवास करून आम्ही थकतो ना सगळ्या बायका, ते काही नाही. ह्यांना सांगणार तुमचं जेवायचं बिवायचं बंदोबस्त तुमचं तुम्ही करा, नाही तर बाहेरचं बाहेर बघून घ्या. आम्हाला काही जमणार नाही. मी आता सांगून ठेवते, आम्हाला थकवा जाणवतो ना एवढी कामं करून, एवढी कष्ट करून. आणि ह्या वेळेस ना फराळाच्या दिवशीसाठी ना एक स्पेशल साडी घेतली यांच्याकडून. चांगली 20,000 रुपये घेतले. 20,000ची साडी घेतली. सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणच फिटलं पाहिजे. अशी झग्गामागा मला बघा असंच झालं पाहिजे सगळ्यांचं. एवढी भारी साडी घेतली. अशी नुसती चम करते. सगळे लोक माझ्याकडेच बघितलं पाहिजे शेवटच्या दिवशी. म्हणून तर शेवटच्या दिवशी ठेवणार आहे फराळ. पुढचे 10 दिवस एकदम बिझी शेड्यूल असणार आहे बाया. म्हणजे स्वतःसाठी थोडा पण टाइम भेटणार नाहीये मला. मी यांना आत्ताच सांगून ठेवणार आहे, पुढचे 10 दिवस मला डू नॉट डिस्टर्ब, आय एम सो बिझी. नाही तर काय बाया.